नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला तेलकट चिकट झालेल्या ज्या समया लावलेल्या असतात तर त्या एकाच वस्तूपासून कशा क्लीन करणार हे दाखवणार आहे. तर कोणतीही जास्त झंझट व केमिकल न वापरता फक्त एका वस्तूपासून मी हे तेलकट झालेल्या ज्या समया आहेत तर त्या चकाचक केलेल्या आहेत. तर कशा केल्या तेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मग समया आधी पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. तर त्यानंतर एकच वस्तू म्हणजे ही जी आपण कोलगेट वापरतो तर ती कोलगेट वापरूनच आपण चकाचक असे धुणार आहेत. तर कोलगेटने अगदी तेलकट चिकट डाग असतात तर ते पटकन निघतात व तांबे पितळेचे जे भांडी असतात म्हणजे समया हे सर्व अगदी शाईन येण्यासाठी खूप छान अशी आहे. तर ही ट्रेक नक्की वापरून पहा. अजिबात आपल्याला केमिकल किंवा कोणतेही चिकट पदार्थ काढण्यासाठी काहीही वापरायची गरज नाही. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला घासून दाखवते. तर पाहू शकता घासणीवरती घेऊन छान अशी कोलगेटने घासून घ्यायची. समय शिल्लक राहिलेली जी मोकळी टोप फेकून देणार आहे त्यापासूनही तुम्ही स्वच्छ करू शकता. माझ्याकडे आत्ता सध्या नव्हती म्हणून मी कोलगेट घेतलेले आहे, पण त्याही टोप्यापासून आपण छान असं क्लीन करू शकतो. तर पाहू शकता अगदी चकाचक असं हे निघालेलं आहे. तर कोणतंही केमिकल न वापरता अशा प्रकारे अगदी नव्यासारख्या ह्या समया निघतात. तर पाहू शकता धुल्यानंतर कशा प्रकारे निघालेले आहे. तुम्ही याच्या आधी कोणत्या पद्धतीने समई धुवत होतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा. व तुम्हालाही कंटाळा यायचा का हे तेलकट समया घासण्यासाठी, म्हणून आपण समई जास्त लावत नव्हतो, पण आता इथून पुढे तुम्ही समया भरपूर वेळा लावताल. तर आता माझ्या तिसरी ही समय आहे तर तीही मी स्वच्छ अशी करून दाखवणार आहे. तर तीही अगदी छान अशी क्लीन झालेली आहे व शाईन मारत आहे. तर आपण कोलगेटमुळे घासल्यामुळे पटकन असेही निघते. जर समजा खूपच जास्त तेलकट असेल तर थोडंसं तुम्ही साबणाचा हातही घेऊ शकता, पण किंवा मग तारेचे घासण वापरूनही थोडंसं क्लीन करू शकता. तर इथे मी थोडंसं तारेचे घासणही वापरून क्लीन केलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे अगदी चकाचक अशी ही समई निघते. तर व्हिडिओत तुम्ही पाहताच आहात कशा प्रकारे ही समई निघालेली आहे. तर तुम्ही याच्या आधी कोणत्या ट्रिकने समई धुवत होतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे अजून काही नवीन पद्धत असेल तर तीही मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.